केला आले साखर वाटायला 5 पुढे घेऊन 5 पुढे वाटलेले झाले मोकळे निम्म्या गावाला साखर नाही काहीच नाही तेवढेच निलेश लंके सुजय विखे नाही आपला नाही मत त्याला कोण खासदार होईल तो याचा पारनेरचा पाथर्डी तालुक्यामध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे। व्यावसायिक त्यांच्या व्यवसायामध्ये व्यवसाय आहेत मात्र मतदार त्यांना करावं लागतं। त्या प्रत्येक मतदाराला जे आहे ते मतदान करण्याचा अधिकार आहे आणि हे मतदारसुद्धा मतदान करत असतात। ते कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छितात आणि ते कुठले आहेत हे विचारणार। तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलेला आहेत? आम्ही समाज हॉटेलवाले कोरडगाव। कोणता जिल्हा तुमचा? आमचा जिल्हा अहमदनगर। नगर दक्षिणची महाराष्ट्रातली सगळीच लोकसभा निवडणूक सुरू आहे। तिरंगी लढत आहे। दिलीप खेडकर आहेत, एक सुजय विखे आहेत, निलेश लंके आहेत। कोणाला खासदार म्हणून पाहिजे तुम्हाला? का आता जे चांगलं काय काम चांगलं नाही म्हणजे तुम्ही सांगा कोण खासदार पाहिजे तुम्हाला? चांगलं म्हणजे काय? निलेश लंके होईल। निलेश लंके का बरं? त्याचं काम चांगलं आहे। निलेश लंके तुमचा संबंधच नाही का इकडे? कसं काहीच नाही, काम बहुत करतात देऊ। आमचे खासदारांनी आमचं दत्त गाव घेतलं आणि काहीच काही नाही केलं। सुजय विखे काहीच काम नाही केलं। काही 5 वर्षात काही काम नाही केलं। हां मग आता निलेश लंके ऑफर आहे। निलेश लंकेची ऑफर आहे। निलेश लंके कोणाला मतदान करणार? कोण खासदार म्हणून पाहिजे तुम्हाला? निलेश लंके साहेब, त्यांचं काम खूप चांगलं आहे। का एखादं काम सांगता येईल का? त्यांनी कोरोनामध्ये खूप चांगलं काम केलं होतं त्याच्यामुळे। निलेश लंकेंच्या विरोधामध्ये आता सुजय विखे आहेत। सुजय विखेंचं मागच्या 5 वर्षात कसं काम होतं? इकडं ग्रामीण भागात काही काम नाही त्यांचं। शहरात आता काय माहीत, पण इकडं ग्रामीण भागात काही नाही। तुम्हाला आता सुजय विखे नको नाही तसं जे होईल मतदानावर निलेश लंके आहेत। आणखी काही मतदार आहेत? हो दादा, लोकसभा निवडणूक सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे, उमेदवार उभे आहेत, रणांगण सगळं तापलेलं आहे, मैदान वातावरण तापलेलं आहे, ऊन बी तापलेलं आहे। खासदार कोण होईल? खासदार आमच्या मताने लंके साहेब व्हायला पाहिजे यावेळेस। निलेश लंके? बरं का बरं? काय झालं बरं का, हे जे भाजप आहे का, म्हणजे कोणत्याही सरकारी नोकरी भरती नाही, नुसती भपका आहे। बेरोजगारी वाढली, तरुणाला नोकरी नाही, नुसते आपले हे डोल आणि थोडंफार हे याच्यात लोक भैकले त्यांनी शेतीमालाला भाव नाही आणि ज्याचे अंगठी उमटत नाही त्याला बी काही नाही देत ते। मग निलेश लंके सुजय विखे नाही आपला नाही मत त्याला। कोण खासदार होईल? तो याचा पारनेरचा निलेश लंके सुजय विखे अंगठी उमटायला आमच्या याच्यावर काही सहकारी करा ना। हा आम्हाला डोल नाही। सुजय विखेचं काही काम नाही का? हा ते काय नाही आम्हाला अंगठ्या उमटायला। निलेश लंके? हा निलेश लंकेंची फार मोठी हवा आहे। काय चाललंय? मस्त आहे। काय चाललंय? पेढे गोड आहेत का पेढे? वरील नाही का नुसती साखर आहे? वरील आहे ना? कोण होईल खासदार? निलेश लंके साहेब का चांगले करून। निलेश लंकेंचा मतदारसंघ कोणता? तुम्ही इकडे पाथर्डी। लंके साहेबांनी काम केलं ना आमचं। काय काम केले? कोरोनामध्ये मदत केली ना आम्हाला। निलेश लंकेच? हो। सुजय विखे? कोण खासदार होणार? निलेश लंके। का बरं? सुजय विखेचं कामच नाही। सुजय विखेनीच 5 वर्ष मतदान झालं का 5 वर्ष येतच नाही गावात। 5 वर्ष येतच नाही गावात। मतदान झालं का ओळखतं का सुजय विखेंना? ओळखतं का? ओळखतो ना। सुजय विखेला आले साखर वाटायला 5 पुढे घेऊन 5 पुढे वाटलेले झाले मोकळे निम्म्या गावाला साखर नाही काहीच नाही। तेवढं वर्षातून म्हणजे 5 वर्षातून एकदा गावात आले नांदूरमध्ये। 5 वर्षातून 5 पुढे? हा, त्यांना जाऊन विचारायचं 5 वर्षातून नांदूरमध्ये किती वेळेस गेले? 5 वर्षातून फक्त 1 वेळेस गावात आले ते, एकच वेळेस। जे आता आलेच नाही, त्यांचं कामच नाही, ते कामच करीत नाहीत। कोणाचं घरकुल मंजूर व्हायना, कोणाचं काही व्हायना, कोणाचं काहीच व्हायना, कामच नाही त्यांचं। निलेश लंके तर पारनेरला आहेत, कुठं तिकडच्या कडीला, कसं इकडे? नवीन माणसाला एकदा संधी द्यायला आपल्याला काही हरकतच नाही। पण मागच्या वेळेस सुजय विखेंना दिलते, त्यामुळे आता निलेश लंकेंना द्यायची। माझं तर पहिलंच मत निलेश लंकेला। माझं निलेश लंकेच खासदार? निलेश लंकेच खासदार फिक्स। 2 लाख पार। निलेश लंकेंची फार मोठी। अरे आमदार नेलं तिकडे भाऊ। काय म्हणले? भाजपनं वाटलं केलंय, भाजपने गरीबाचं। हा ना? हो। म्हणजे भाजप नको आता तुम्हाला? आम्हाला भाजप नकोच। मग कोण पाहिजे मग? आम्हाला हे पाहिजे पारनेरचा निलेश लंकेंची फार मोठी क्रेज आहे इकडे। आपण यात्रेमध्ये फिरतोय सध्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। व्यावसायिक आहेत, काही यात्रेला आलेले लोक आहेत। आता सध्याची जी परिस्थिती आहे इकडे आपण पाहू शकतो की यात्रा म्हणलं की फार गर्दी असते
आणि चालायला जागा नसते. मात्र इथं सध्याची परिस्थिती दुष्काळी परिस्थिती आहे आणि महागाईच्या दृष्टिकोनामधून ह्या सगळ्या गोष्टी करतात. यात्रा राहिलेल्या नाहीत, सण उत्सव पहिल्यासारखे राहिलेले नाहीत आणि ही सगळी परिस्थिती आता तशीच पद्धतीने चालत असताना आपल्याला पाहायला मिळते. यात्रेमध्ये सगळा शुकशुकाट आहे. व्यावसायिक जे आहे ते आपल्या वस्तू जे घेऊन आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. मात्र या ठिकाणी जे आहे ते ग्राहक संख्या जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठं देवस्थान असलेलं हे आहे, पण अशी परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी जे आहे ते नागरिक फिरकत असताना दिसत नाहीत. आपल्याला पूर्णपणे शुकशुकाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणखी काही व्यावसायिक आहेत, विचारून घेऊ ते बोलतायत का. काय चाल बाबा, कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही? मग कुठं असता तुम्ही? तुमचं दुकान वगैरे काय आहे का? कुठं दुकान आहे ना, खरवंडी कासा. कोणता जिल्हा आहे तुमचा? नगर. कोण खासदार होईल काही सांगतायत दोन्ही सांगता येत नाही. हो 2-3 जणांची लढत आहे आता. दिलीप खेडकरांची उमेदवारी जाहीर झाली आता, म्हणजे तिरंगी लढत होणार आहे. तुम्ही कोणाला सहकार्य करू इच्छिता किंवा मग कोणाला पाहताय? असं आहे ना, ऐन टायमाला गुपित ठेवणार मतदान, ऐन वेळेला मतदान करणार. काही संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की आपण सांगणारही नाहीत, अशा प्रतिक्रिया देणार आहे, मतदान तर करणार आहे. मात्र कुठला उमेदवार त्यांच्या पसंतीचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. काही अनेक नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं, कुठून आलाय तुम्ही? आम्ही हेच गाव आहे तुमचं? बरं. कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता तुम्ही? निवडून द्यायचं. नाही, मतदान तुम्ही करणार ना, कोणाला तरी करावं लागेल ना. कोणाला करणार मतदान? राष्ट्रवादी म्हणजे निलेश लंके. बरं. तुम्ही कोणाला करणार मतदान? निलेश लंकेलाच करणार आहे. निलेश लंके पारनेर कुठं केते लांब आहे. विकेतला मतदारसंघातला माणूस आहे. व्यक्तिमत्व भारी. सुजय विखेंचं काही काम नाही. काहीच काम नाही. 5 वर्ष झाले गावाला काही तोंडच दाखवलेलं नाही. ते फार मोठं नाव आहे सुजय विखे. निलेश फक्त खानदानी नाव आहे, गोरगरिबासाठी काही कामाचं नाही. मग निलेश लंके. हो निलेश. किती मतांनी? हे भरपूर लीडने येणार आहेत ते. इथं स्पष्टपणे किंवा मग चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांच्या आहेत, संमिश्र आहेत. साधे लोक आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लोकसंख्येमधून निलेश लंके यांना फार मोठं जे आहे ते लोकप्रियता दिली जाते किंवा मग त्यांच्या बाजूने जे आहे ते मतांचा फार मोठा कल आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुजय विखेंसाठीची अडचण जी आहे ती त्यांची फार मोठी आहे. खडतर प्रवास आहे, काटेरी रान आहे आणि या सगळ्या काटेरी रानेमधून सुजय विखे कशा प्रकारचा प्रवास किंवा मग कशी वाट रिकामी करून जे आहे ते विजयाकडे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुजय विखे, निलेश लंके, तिसरा उमेदवार ओबीसी बहुल एरियामध्ये येणार आहे दिलीप खेडकर यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. तिरंगी लढत असणार आहे. नेमकी कशी सगळी परिस्थिती असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.